मित्रांनो, तुम्ही बघू शकता रोज अशा अडचणीतनं शेळ्या मेंढ्या घेऊन जावं लागतंय. लय अडचण जबरदस्त ना, वाटच लय अडचणीची आहे. पर जर रोजच्या रोज असतो बरं का. आम्ही यातनं अपडेट रोजच्या रोज आहे. आज आमचे सुरेश DJ वाला आमचा सुरेश, धनाबा आणि दिलपा दादा, आमच्या तिघाची गँग असते बाबा. तिघं चौघाची गँग असते रोज डोंगराला. आणि हे काड्याचं लावण आहे. आणि ह्या काड्याच्या लावणात चिमट्याच्या धोंड्यापर्यंत जायचं. चिमट्याच्या धोंड्यात वरती गेलो की तुम्हाला चिमट्याचं दगड दाखवतो बरं का मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता ह्या पाठीमागनं माझ्या शेळ्या, 1-2 मेंढ्या आहेत ज्याच्या त्याच्या, ते येते तर मागणं हळूहळू असं नॉर्मल हळूहळू चालत जावं लागते. आणि जे पुढं जे तुम्हाला सांगेल ना चिमट्याचं दगड, त्या चिमट्या दगडापाशी एक रहस्यमय कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे ती मित्रांनो. बघू शकता अशी खूप अशी अडचण आहे. आणि हे काड्याचं लावण आहे. आणि इथंच समोरच चिमटाच दगड आहे. चिमट्या दगडापाशी एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, इथं एक मोठी अशी बॅग दिसते, बॅग मोठी. हा, इथंच आहे का नाही, इथंच आमची पहिली एक शेळी चुकलेली होती. आणि ह्या शेळी चुकल्यामुळे आमचं वडील याच दगडाच्या शेजारी बसली तिथं. आणि आमचं वडील आलं तर, आणि वडिलांनी रामकृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण डोंगराला आलेलो आहे. बरेच दिवसात पापार्डेच्या हादीवर आपण आलेलो आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं पांढऱ्या धोंड्याबद्दल, चिमटेच्या दगडाबद्दल मी तुम्हाला जे माहिती दिली होती ती माहिती सत्य आहे. आम्ही जेव्हा लहान लेकरं होतो, म्हणजे एक असेल आम्ही 4 ते 5 वर्षाचं असेल, 5 ते 7 ते 8-9 वर्षाचं असेल, त्यावेळेला गावातली बरीच लोक सांगायचे आमच्या वडिलांची, म्हणजे आमचे असे वडील धीट होते की ते कधी घाबरत नव्हते कोणाला. आणि असल्या चीन चेटका, भूत वगैरे, कुस्ती, लावसट असल्या याला घाबरत नव्हते कधी. आणि आम्हाला हे सांगायचे लोक घरात की तुमचं वडील असं होते रे, तुमचं वडील तसं होते रे. मग ते लहानपणापासून असल्यामुळं आम्हाला आमच्या वडिलांचा खूप अभिमान की आमचं वडील बघा अजून कोणाला घाबरत नाही. म्हणजे किती धट आहे ते आमचं वडील, घाबरतच नाही ते कोणाला. मग हे आम्हाला असं कळायला लागलं की आम्ही पण वडिलांसारखं वागायचा प्रयत्न करत होतो. अजून पण वडिलांसारखंच राहतो आम्ही, घाबरत नाही कशाला. पण त्यावेळेला आमच्या मनावर बिंबवलं गेलं की वडिलांनी तुमच्या काड्यातनं चिमट्या दगडापासून लावसट उचलून आणलं होतं, शेळीच्या रूपात होतं ते. आणि ते घेऊन आले. ते हद्दीवर आल्यानंतर तिनं पाय लांबवायला चालू केलं. भाऊ दोघांनी आणलेलं पाय लांबवायला चालू केल्यानंतर वडिलांनी उचलून आपटलं तिला येताळबाच्या माळाला. आणि मग ती जाता जाता ओरडली की सुटलास, परत तू भेट मला, मी धावते. तर त्याच्यावर आमचे वडील आता हयात नाहीत. पापार्डेची हादी दाखवलेले आहे. इथूनच आपल्याला आता परत रिटर्न जायचं आहे मागं काड्याच्या लावणापर्यंत. तर तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला जर नवीन कोण असेल त्याने नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.